हा वहिनी बोला. अगं त्या दिवशी तुम्ही घरी आलात आणि बायपास बद्दल बोलून गेलात. हा, त्याच्यानंतर फोन नाही, काहीच नाही. म्हणजे अण्णा विचारत असतात ना ग, काय झालं, कधी होणार आहे बायपास, कुठपर्यंत आली आहे तयारी. हो वहिनी, आम्हाला डेट कळली की आम्ही तुम्हाला कळवतो. हो हो कळव. हा मी काय म्हणते, म्हणजे बायपास साठी तुम्ही पैसे गोळा करायला लागला असाल नाही. म्हणजे आता आता कसं ना ग, तुम्ही दिवसभर ऑफिस मध्ये असता आणि त्या घरामध्ये म्हणजे असतात ते केतकर काका काकू, पण ते कसे ना ग म्हातारी माणसं आहेत. हा, तर एवढे तुमचे पैसे त्या घरात असे ठेवायचे म्हणजे, ते पैसे तुम्ही विरारला आणून ठेवलेत तर. वहिनी, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू, मला एक अर्जंट काम आहे. पटलं नाहीये वाटतं माझं बोलणं. नाही नाही तसं नाहीये. ठीक आहे, नाही मला काळजी वाटली ना म्हणून मी तुला सांगितलं. बरं मग काय ते कळव. हा, बायपासचं ठरलं की. हो चल आता ठेवते मी फोन. जय ऐक ना. एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्याशी बोलताय का? जय प्लीज, मला काही बोलायचं नाही. जय तू का चिडतो? जय नाही, जयराम. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय आदिती मॅडम, कालपासून तुम्ही अबोला धरलाय, मी नाही. म्हणजे मी कितीही वेळा सॉरी म्हटलो तरी सुद्धा तुम्हाला त्याचा काही फरक पडलेला नाहीये. त्यामुळे आता जोपर्यंत तुम्ही स्वतःहून आय लव्ह यू जय असं म्हणत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही. जय. हा, आणि आता 3 वाजतात, 4 वाजेपर्यंत डेडलाईन आहे तुम्हाला. जर 4 वाजेपर्यंत तुम्ही मला आय लव्ह यू नाही म्हणालात तर मी सगळ्यांसमोर तुमची कारणासकट माफी मागेन. जय जय असं काय करतोय? अरे पूर्वजांनी म्हटलेलंच आहे, जशास तसे. जय मी सगळ्यांसमोर येऊन तुला. आदिती मॅडम, तुमच्यासाठी एक सूट. तुम्ही SMS चा पर्याय वापरू शकता. जय ऐक. अरे देवा, मस्करीची कुस्करी झाली. आता हा सुद्धा हट्टाला पेटणार. हा वैतागलाय म्हणजे खरंच हा काहीही करू शकतो. काय करावं? चल ठीक आहे, करते त्याला मेसेज. आई मोबाईल द्या. नवरे काका, ऍक्च्युली मी एक मेसेज करत होते. तुम्ही नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला पनिशमेंटही होणारच. सरांनी तुमचं कितीही कौतुक केलेलं असलं तरी नियम मोडलेले त्यांना आवडत नाहीत, हे लक्षात असू द्या. हो काका, पण मी एक अर्जंट मेसेज करत होते बस. मोबाईल द्या काका प्लीज. आता हा मोबाईल तुम्हाला संध्याकाळीच मिळेल. अहो काका प्लीज, मला एक अर्जंट SMS करायचा आहे. मोबाईल वापरावर बंदी असून सुद्धा मोबाईल वापरतायत म्हणून जप्त केलाय मोबाईल. काका आणि आदिती मॅडम, तुम्ही कदमांना विचारा, मी नियमांच्या बाबतीत किती काटेकोर असतो ते. हो हो, कामापेक्षा जास्त. हा, हे बघा, तुम्ही या ऑफिस मधले सिनियर आहात, जरा समजावा आपल्या ज्युनियर्सना. नवरे काका. बापरे, आज नवरे म्हणजे अडून बसलेत. काय काय प्रॉब्लेम काय तुझा? काका जय माझ्यावर खूप चिडलाय. तो मला म्हणाला की 4 वाजायच्या आत जर मी त्याला आय लव्ह यू चा मेसेज नाही केला तर तो माझ्याशी कधीच बोलणार नाही. काय? हो ना. आणि माझा फोन नवरे काकांनी जप्त केलाय.
आता कसा करू मी त्याला मेसेज? तू काळजी करू नकोस, मी बघतो ना काय करायचं ते.